इराणी कॅफेच्या विरुद्ध कारवाई थांबवा, पाककलेचा इतिहास जपण्यासाठी इराणी कॅफेला हेरिटेजचा दर्जा द्या अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केलेली आहे। मुंबईची पाककला, मुंबईची संस्कृती जपण्यासाठी इराणी कॅफेला लाकूड भट्टी वापरायला परवानगी द्या अशी मागणी नार्वेकर यांनी पत्राद्वारे केलेली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून लाकूड भट्टीच्या वापरावरनं आता कुठेतरी वाद होताना दिसतोय। हा प्रश्न आता त्यामुळे ऐरणीवर आलेला आहे। या संदर्भात माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी संवाद साधला। पाहूया। भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर सर, स्वागत आहे लोकशाहीमध्ये। पाव मुंबईकरांचा अविभाज्य घटक आहे खाद्य संस्कृतीतला, मात्र आता पावाचं उत्पादन सुद्धा कुठेतरी घटणार आहे। दुसरीकडे जे मुंबईचं एक ऐतिहासिक वैभव आहे त्या म्हणजे इराणी बेकरीज, त्यांच्यावर सुद्धा टाळ चाललेली आहे। काय तुमची मागणी असेल, कशा प्रकारे या इराणी बेकरींना तुम्ही वाचवणार आहात? सर्वात प्रमुख म्हणजे मागणी अशी आहे की मुंबई महानगरपालिकेने जे बारके उत्पादक आहेत त्यांच्यामुळे खरोखर पोल्युशनमध्ये 0.001% पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन नसावं अशा लोकांकडे टार्गेट करण्यापेक्षा त्यांनी जे रस्त्याची कामं चालली आहेत, कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत, यांच्याकडे फोकस केलं पाहिजे, जेणेकरून खरोखर मुंबईत जे प्रदूषण आहे किंवा पोल्युशन आहे ते कमी करता येईल। आणि आज जर बघितलं तर मुंबईची एक प्रकारे ओळख असलेले आपले जे पाव आहे, वडापावसाठी असेल किंवा तुमचं पावभाजी असेल, हे पाव बनले जातात प्रायमरली इराणी बेकरीजमध्ये आणि हे वूड फायर्ड ओव्हन्समध्ये बनवले जातात। आणि तेच जर आपण थांबवणार असं तर कुठेतरी आपण एक हेरिटेज मुंबईचं नष्ट करतोय, कुठेतरी मुंबईकरांना म्हणजे ह्याचा सप्लाय आपण कमी करतोय, मूलभूत जेवणाच्या पदार्थाचा सप्लाय कमी करतोय। तर असं न करता माझी मागणी आहे की मुंबईचे जे इराणी कॅफेज आहेत, रेस्टॉरंट्स आहेत किंवा बेकरीज आहेत त्यांना एक हेरिटेजचा दर्जा दिला पाहिजे, जेणेकरून हे जे आज ह्या बेकरीजमध्ये जे अवन्स आहेत ते जवळजवळ 100-125 वर्ष जुने अवन्स आहेत जे लाकडावर चालतात। आज 100-125 वर्ष जुने अवन्स जे आजही कार्यरत आहेत त्यांना जपण्याची गरज आहे, जेणेकरून लोकांना तिकडे आणून दाखवता येईल की इकडे पाव कसा बनला जायचा किंवा याची खासियत काय आहे। तर हे सगळं नष्ट न करता माझी मागणी आहे की तुम्ही ह्याला हेरिटेजचा दर्जा द्या, ह्याला प्रोत्साहन द्या। आता राज्य शासन सुद्धा काही पुढाकार घेत आणि मुंबई महापालिकेची पुढील भूमिका काय असेल याकडे आपलं लक्ष असेल। कॅमेरामन सुनील वर्मासह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।